दुर्गम ग्रामीण खेड्यात गौराईच्या आगमनाची तयारी महिला वर्गातून केली जाते. कधी एकदा गौराई आपल्या दारी येते याची प्रतीक्षा महिला वर्गाला असते आणि वाडीतील महिला गौराईला आणण्यासाठी रानात जातात. गौराईची पूजा करून गौराईला ढोलताशांच्या वाद्यात घरी आणतात. कोकणातील ही जुनी परंपरा जपत गौरीच्या मोठ्याला कुंकू आणि हळद लावून पूजा केली जाते. गौरीला गुळ आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरी गौरी आल्यानंतर गौरीला नवी साडी नेसवली जाते, कारण तिला माहेरवाशीण म्हटलं जातं. कोकणात गौरी आणण्याच्या अनेक परंपरा आणि पद्धती आहेत. त्यात राई गावातील खापरेवाडीत एक आगळीवेगळी परंपरा आहे. अलिबाग तालुक्यातील ढवर गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही ॲडव्होकेट डॉक्टर के.डी. पाटील आणि त्यांच्या 2 मुलांनी पुढाकार घेत आपल्या निवासस्थानी कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही श्रीमूर्ती जनतेच्या पसंतीला उतरली आहे, कारण पर्यावरणपूरक श्रीमूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्णतः घरगुती स्वरूपात तयार केलेली असून कोणत्याही प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंग अथवा प्रदूषणकारी साहित्याचा वापर न करता तयार करण्यात आलेली आहे. ही मूर्ती काही दिवसांच्या कालावधीतच जलप्रवाहात सहज विरघळून जाते, ज्यामुळे जलप्रदूषण टळते आणि निसर्ग संवर्धनास हातभार लागतो. दोडामार्ग तालुक्यातील साटेली गावात 5व्या दिवशी गौरीचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. घरातील सुवासिनी महिला नऊवारी साडी परिधान करून, अलंकार चढवून गावातील सार्वजनिक विहिरीत तसेच देवाची तळी येथे धार्मिक पूजाअर्चा करून गौरी आणण्याचा कार्यक्रम करतात. विशेष म्हणजे यात कलश तांब्यात पाणी भरून तोंडात पाण्याचा घोट घेऊन न बोलता घरी पाणी भरलेला कलश वाजत गाजत घेऊन येतात. गौरी आगमनाच्या दिवशी नवविवाहितांचा हौसा भरला जातो. घरी गौरी आल्यानंतर विविध प्रकारच्या रानभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशी ही परंपरा साठेली गावाने आजही पाळली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.